पण हे सगळं एकदम होत नसतं. या सगळ्याचा जो पाया रचलाय तो भाऊंच्या सगळ्या मार्गदर्शनाचा त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे आणि ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. गोरेगाव मध्ये राष्ट्र सेवा दलाची आमची शाखा घेण्यासाठी भाऊ येत होता आणि सायकल घेऊन भाऊ तिथे येत होता. आजही मला ते सगळं आठवत आहे आणि हे सगळे उपकार आहेत. त्यामुळे भाऊ तू कधी आम्हाला आवाज दे, मी मेलो तर माझा मुद्दा पण येईल तुझ्यासाठी. आज हा तिसरा अहवाल. खरं तर पहिल्या अहवालाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हाही मी होतो आणि कदाचित नियती अशी असेल की त्याने नाही बोलवलं तरी मला यावं लागतं. त्यामुळे पुन्हा या तिसऱ्या अहवालासाठी मी ते आलोय. हा अहवाल पाहिल्यानंतर त्याचे काही गरीब वाचले चांगला मला असं वाटतं की मी अनेक अहवाल पाहिलेले आहेत, पण याला अहवाल म्हणणं हा या पुस्तकाचा अवमानच आहे. माझ्या दृष्टीने हा ग्रंथ आहे. कारण ग्रंथामध्ये विचार असतं, मूल्य असतात, पुढच्या पिढीला काही सांगणं असतं, काही प्रशिक्षण देणं असतं आणि अहवाल हा केवळ मी काय केलं याची फोटोबायोग्राफी असते आणि तो नंतर दुसऱ्याच क्षणाला रद्दीत जात असतो. मला खात्री आहे की हे पुस्तक हा ग्रंथ ज्याच्या हातात पडेल त्याला हा कुठे ठेवावा असा प्रश्न नक्की पडेल. याचं मूल्य खूप आहे. गेले 22-23 वर्ष मी पत्रकारितेत आहे. अशा अनेक आव्हानं पाहिलेले आहेत. आमदार आपलं करतात ते काम एका फोटोमध्ये फोटो टाकलेले असतात, त्याच्यात मी किती मोठा आहे हे सांगितलेलं असतं त्याच्यामध्ये. पण खऱ्या अर्थानं अहवाल म्हणजे काय तर ज्या विश्वासाने तुम्ही मला पाठवलेलं आहे विधानसभेमध्ये तिथे मी माझं कर्तव्य करतोय की नाही हे लोकांना, हा मला असं वाटतं की कार्य अहवाल हा परीक्षेचा पेपर असतो आणि तो ज्यांनी निवडून दिले त्यांनी तपासायचा असतो की हा पेपर मी योग्य सोडवला की नाही. पण आपल्याकडे यातलं गांभीर्य गेलेलं आहे आणि हे गांभीर्य परत आणण्याचं काम भाऊंसारखे लोक करतायत आणि म्हणून मला खूप महत्वाचं वाटतं. तुला सगळ्या वजेकरांचे आभार एवढ्यासाठी सारखे मानायचे कारण आमचं असोसिएशन इतकं मोठं आहे की सेवा दलाची शाखा ते विधान भवन असा आमचा प्रवास अजून सुरूच आहे. फरक इतकाच असतो की भाऊ खाली सभागृहात असतो आणि आम्ही वर पत्रकार कक्षात असतो. तिथून आम्ही भाऊला बघत असतो आणि म्हणून वसईकरांचे आभार एवढ्यासाठीच मानायचे आहेत की जी मरगळ आली होती त्या सभागृहामध्ये एक अनेक दिग्गज लोकांना आम्ही ऐकलेलं आहे. आज ती भाषणं, ते अभ्यासपूर्ण मांडणी, कळकळीचे विषय, कायद्याचा कीस काढणं, सरकारला जेरीस आणणं हे सगळं जे थांबलंय ते आता पुन्हा सुरू झालंय. त्या अख्ख्या सभागृहाचं प्रशिक्षक म्हणून तुम्ही भाऊला ठेवलंय, आमदार म्हणून आणि अभ्यासकडे प्रशिक्षण सुरू आहे. गावांचा हा लढा मी त्याचा पूर्ण साक्षीदार आहे. भाऊच्या सगळ्याच लढाई मी असे बघत आलोय. होता होईल तो त्यात सहभागी होता का म्हणून त्याला कार्यकर्ता म्हणतो. भाऊ म्हणजे कार्यकर्ता आणि हे सगळं मी बघत आलेलो आहे. पण हे सगळं बघताना ह्या गावचा जो लढा आहे आणि जो भाऊने चितारलाय, जो मांडलाय, मला असं वाटतं की आपल्याकडे आता सगळ्या चित्रपटांना पारितोषिक मिळत आहे. कोणीतरी याच्यावर चित्रपटच काढला पाहिजे. इतकं मूल्य या सगळ्या घटनेत आहे की कशा पद्धतीने लोक लढा ते त्या सभागृहातील कायद्यांना घेऊन लढणं हे भाऊने केलेलं आहे. चमत्कारिक आहे सगळं. म्हणजे असं एकदा वाटलं होतं पत्रकार म्हणून मला पण किंवा इतर सगळ्यांना की आता संपलेलं आहे. ठीक आहे, भाऊ आमदार झाला, तिथे आला, तो लढतोय, त्याला आश्वासन मिळतंय, पुढे काहीच होत नाही. सगळी निराशाजनक परिस्थिती होती आणि भाऊच्या मनात माहित नाही दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा असं जायचं आज भाऊ काय करणार आहे. मला आठवतं अजून ती पांढरी पत्ती जैनांसारखी भाऊ जाऊन आला होता त्या सभागृहामध्ये
आणि त्याच्यावरून परत वादंग झाला, म्हणजे दखल घ्यायला लागली. भाऊने तोंड बंद केलं तरी समोरचे हादरतात, हे लक्षात घ्या. भाऊ बोलल्यावर काय होईल. आणि अशा सगळ्या एकेका क्षणातून, एकेका घटनेतून, एकेका कृतीतून भाऊने इतर आमदारांना प्रेरणा दिलेली आहे. तो सगळा प्रसंग अगदी तो 17 एप्रिलला मुख्यमंत्र्यांनी ती गावं वगळण्याचं जाहीर करेपर्यंतचा सगळा जो प्रवास आहे, हा प्रवास खूपच चमत्कारिक आहे. आणि त्यातनं ज्या आमदारांचं प्रशिक्षण झालं, पत्रकारांचंही प्रशिक्षण झालं. पत्रकारांनाही कळलं की कशा पद्धतीने एक आपली मागणी कशी रेटता येते, ती कशा पद्धतीने पूर्ण करता येते, सरकारला ती भाग पाडता येते त्या मागणीसाठी, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. आणि कसं असतं की भाऊ हा मुळातच लढवाई माणूस आहे, रस्त्यावरचा माणूस आहे. मगाशी देसाई म्हणाले की मला काढून टाका, मला निलंबित करा असं म्हणाले, तेव्हा इतर लोक घाबरले. मला खरं सांगतो, म्हणजे भाऊने जेव्हा सांगितलं की हे होत नसेल, सगळे आश्वासनं पाळली जात नसतील तर मला निलंबित करा, तेव्हा पहिला इतरांना कळेल आता आपण काय बोलावं. याचं कारण सगळ्यांची पाचावर धारण होती की असं पण होऊ शकतं का, हा आमदार काय मागणी करतोय ती योग्य आहे की अयोग्य आहे. उद्या असं होता का म्हणे, आणि खरंच सरकारने निलंबित केलं तर आपण पुढे आपलं काय होणार. पण भाऊने ते केलं, कारण भाऊ त्या व्यवस्थेत बसणारा माणूस नाही. त्याची बांधिलकी आपल्या सगळ्यांना माहिती असते की मी पुन्हा पुन्हा सांगणार आहे. आणि त्याचे लढे सगळे वसईचं अख्खं आंदोलन, मी पत्रकार म्हणून जेव्हा माझी पत्रकारिता सुरू केली तेव्हा पहिल्यांदा पत्रकार म्हणून मला जर काही नाव मिळालं असेल, माझ्या बातम्यांची काही दखल घेतली असेल तर ती वसईच्या लढ्याचीच बातम्या पहिल्यांदा होत्या माझ्या आयुष्यात. आणि त्या काळचा तो दहशतवाद, त्या काळातला ती गुंडागिरी, हे सगळं आम्ही भाऊच्या सोबत राहून, मग ते आदिवासीचे लढे असतील, जमिनीचे लढे असतील, माणूस म्हणून आम्हाला समानता द्या यासाठीचा जो लढा असेल, भाऊने थेट हा लढा केवळ त्या मातीतला नाही तर त्याला व्यापक स्वरूप दिलं. आज जी काही वसईच्या गावांचा जो प्रश्न आहे, तुम्हाला खरं सांगतो की त्या प्रश्न पत्रकारांना पण आपलं वाटायला लागला, आमदारांनाही आपलं वाटायला लागला. हे मला असं वाटतं त्या लोकांकडे भाऊ ज्या पद्धतीने ते मांडत होता त्याचं ते गमक आहे की सगळ्यांना तो प्रश्न आपला वाटला. म्हणजे ज्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की गावं वगळण्याचा निर्णय, तेव्हा पत्रकार कक्षात माझं लोक अभिनंदन करत होते. मला कळेल माझं काय करतायत, कारण त्या क्षणी त्यांना मी सापडलो होतो आणि त्यांना असं वाटलं होतं की हा भाऊच्या जवळचा आहे, म्हणून भाऊचं नाही करता आलं तर माझं अभिनंदन करा, भाऊ यांनी आपण सांगतोय. म्हणजे अशा पद्धतीने सगळे लोक या सगळ्या आंदोलनात भाऊसोबत होते. तो सगळा प्रश्न सगळ्यांना आपला वाटला होता आणि मला असं वाटतं हे खूप महत्वाचं आहे. भाऊंचं आमदार म्हणून जे काही काम आहे, मी तुम्हाला सांगतो की आपण सगळ्यांनी जर शक्य झालं तर कधी कधी या आणि ते बघा की कसं काम करायचं असतं. म्हणजे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की पहिल्या टर्म मध्ये आलेला माणूस असं वाटतंय की गेली 50 वर्षाच्या सभागृहात जन्माला आला. अशा पद्धतीने सगळ्या कायद्यांचं सगळं ज्ञान, अशा पद्धतीने कायद्यांचा तो वापर, म्हणजे आता राजकारणात जर आताच्या परिस्थितीत बोलायचं झालं तर भाऊला सगळे म्हणजे शिवसेनेचे उपनेते आहेत किंवा काय आणखी आहे, त्याहीपेक्षा मला असं वाटतं की हा एकमेव आमदार असा आहे जो सर्वपक्षीय आमदार आहे. सर्व त्या सभागृहात बसतात कुठे ह्यापेक्षा ते बोलायला लागले की सगळेच पाठीवर देतात. म्हणजे सत्ताधारी देतातच देतात, म्हणजे जसं माहिती देतात, म्हणजे आम्हाला हसायलाच येतं ते वर गॅलरीतून खाली बघताना, त्या माणूस करतोय काय आणि याला सगळेच पाठिंबा देतात. त्यामुळे सर्वपक्षीय आमदार हा एकमेव या सभागृहातला कोण असेल तर कोणी कुठल्याही पत्रकाराला विचारा, ते सांगतील विवेक भाऊच. खरं तर हा सगळा जो लढा आहे, हा लढा जेव्हा सुरू होता सगळा भाऊंचा, तेव्हा मला माहिती आहे की त्यांच्यासोबत आपण सगळेच त्यांच्यासोबत सामील होतो, आपापल्या पद्धतीने सामील होतो. भाऊंचं एकूण जो काय पाया आहे सगळ्या कामाचा, राष्ट्राचा,
तो एका विचारावर आधारलेला आहे आणि म्हणून त्यांनी एस.एम. जोशींना याच्यात मानाचं पान दिलेलं आहे. आणि असा वैचारिक पाया हा फार कमी आमदारांकडे असतो, किंवा असला तर तो दाखवत पण नाही. पण भाऊने कधी दाखवलेलं नाही की माझी भूमिका काय आहे. नाहीतर मग काम करणं फार कठीण जातं. खरं तर मी काही एक ग्रंथ चालवत होतो, लोकमान्य टिळकांची पत्र, आणि मला एक संदर्भ असा सापडला की एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असं जे म्हटलं जातं, हे कुठून आलं तर महात्मा गांधींनी टिळकांबद्दल असं नवयुगमध्ये लिहिलं होतं, त्याकडे यंग इंडियामध्ये लिहिलं होतं की टिळकांचं असं म्हणणं आहे की एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की मग साम दाम दंड भेद या सगळ्यांचा आधार घेऊन आपलं राजकारण आपल्याला करता आलं पाहिजे, आणि हे टिळकांना करायचं आहे. आणि त्याला गांधीजींनी थोडा विरोध केला होता, आणि गांधीजींचं म्हणणं होतं की तुमचं ध्येय साध्य आणि तुमचं साधन याच्यामध्ये विवेक असला पाहिजे, याच्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, त्याच्यामध्ये अहिंसा असली पाहिजे, सचोटी असली पाहिजे. तुम्ही साम दाम दंड भेद असं करत नाही करू शकत, मग ते फेअर नाहीये. आणि गांधीजींनी ते लिहिल्यानंतर टिळकांनी पत्र लिहिलं की तुम्ही मला मिसकोट केलेलं आहे. तर मला खूप बरं वाटतं की पत्रकारांना मिसकोट खूप खुलासे येतात. तेव्हा गांधीजींना खुलासा कोणी पाठवला होता? टिळकांनी. आणि तो खुलासा असा पाठवला होता की तुम्ही मला मिसकोट केलंय, हे बरोबर आहे. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये जर टिकायचं असेल तर सचोटी वगैरे पाहिजेच, अहिंसाही पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजेच पाहिजे. पण मग राजकारणात जे काही डावपेच असतात, ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं असेल आणि समोरचा जो तसा नसेल, ते समजून घेणारा नसेल, तर तुम्ही काय करा, असा टिळकांचा प्रश्न होता. आणि तेव्हा त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला होता की राजकारण हा साधूंचा खेळ नसून इह लोकांचा विचार करणाऱ्या राजकारण्यांचा तो खेळ आहे, तो काही साधूंचा खेळ नाही. मला असं वाटतं की भाऊंचं एक राजकारण बघितलं, आणि त्यावेळी टिळकांनी असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये की राजकारण कसं असावं, तर धटासी असावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटरनासी खटनट, अगत्या करी. मला असं वाटतं भाऊ याचं राजकारण बघताना भाऊ गांधीजी आणि टिळक हे दोन्ही भाऊभाजी आहेत. भाऊंचं राजकारण हे गांधीजींच्या प्रमाणे सुरू आहे, पण भाऊंचे जे शिलेदार आहेत ते मात्र कधी कधी टिळकांचा वारसा चालवतात. आणि इथल्या राजकारणाची सुरुवात जेव्हा झाली तेव्हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की त्याची सुरुवात कशी झाली. इथल्या गुंडगिरीवर पहिला हात उठला आणि इथली सगळी चक्र फिरली. उद्धटासी असावे उद्धट. आज त्याचा धडा सगळेच घेत आहे. फार काळ गुंडळी चालत नाही आणि कोणीच चुकवून घेत नाही. हिटलरचं काय झालं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तिकडे नरेंद्र मोदी आता सद्भावना यात्रा काढतायत. फार गुंडगिरी नाही चालत. नुकत्याच झालेल्या निवडणुका आपण बघितल्या. उत्तर प्रदेशात काय झालं, समाजवादी पार्टीने आपला चेहरा बदललाय. गुंडांची पार्टी म्हणून ती गणली जात होती, बाहुबलींची पार्टी म्हणून गणली जात होती. पण अखिलेश यादवने सगळं बदललं. बापाचा चेहरा बाजूला काढला आणि सांगितलं नाही, गुंडगिरी चालू देणार नाही, आणि म्हणून लोकांनी मतं दिली आहेत. मला असं वाटतं की उत्तर प्रदेशात अखिलेशने कदाचित वसईचाच अभ्यास केला असावा. याचं कारण असं की राजकारण असं फिरत असतं. 5 वर्षामध्ये तुम्हाला परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि लोकांच्या हातामध्ये कधी ते शस्त्र असतं,
ते तुमच्यावर येऊन बरोबर वर्मी लागतंच. तुम्ही एक वेळ टर्म निवडून या, दुसरी टर्म निवडून या, तिसऱ्या टर्मला तुम्हाला उत्तर द्यावं लागतं की गुंडगिरी चालत नाही, ती मतं अशी मिळत नाही. आणि मग एक शहाणपणा करावा लागतो की तो खेळच मी खेळत नाही, मी या खेळात निवृत्त होतो. आज खरं तर इथे वसईमध्ये मी आले होतो, आजही आहे. मी एक पाहिले की आता इथं संघर्ष वेगळाच चमत्कारिक होणार आहे. शहर विरुद्ध गाव, किंवा शहराला जगायचं असेल तर गावाची साथ घेतल्याशिवाय आता शहराला जगता येणार नाही. याचं फार कमी होतं. शहरं तयार होतात आणि गावं